डोकं. हा तर असं त्यावेळेला काही असतं का की पूर्वी तुमची बॉडी चांगली असते पण तुम्ही त्याला इतकं त्याच्यात टाकता, लाईक अंडर स्ट्रेस, अंडर सो मेनी इमोशन्स, की इट हॅज कन्वर्टेड इन टू डिसीज अँड नाउ द बॉडी हॅज गिव्हन अप. सो द मोमेंट समथिंग हॅपन्स इट शोज सिम्पटम्स. तर याला कारण रिकव्हरी टाइम हवा आहे, अजून हिलिंग टाइम हवा आहे अजून. yes, नाही ही हिलिंग आहेच ना. इट्स अ हिलिंग. लाईफ इज फॉर द हिलिंग. हा, पण आय वॉज अनअवेअर और वी ऑल वर अनअवेअर. आता आपण अवेअर झालोय. अवेअर्ड आहोत, समजून घ्यायला लागलोय. आणि अवेअरनेस मध्ये मग तुम्ही पटकन त्याला सप्रेस करण्याचा प्रयत्न नाही करत आहे ना, त्याला हील करण्याचा प्रयत्न करतो. एखादी गोष्ट बाहेरच्या सपोर्ट घेऊन त्याला सप्रेस करणं आणि त्याला हील करणं ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक. तुम्ही हिलिंग प्रोसेस मध्ये जाताय ना, तुम्ही त्याला सप्रेस नाही करत. आणि ते सप्रेशन कदाचित तिथून ती एनर्जी सप्रेस होऊन परत दुसरीकडे कुठेतरी ट्रिगर. ओके, आता मसल पेन आहे, मसल पेन मधनं ती मग डीप रुटेड जाईल ना. मसलच्या आतमध्ये काय आहे? बोन्स आहे. बोन्सच्या आतमध्ये काय आहे? तो ऑर्गन्स आहे ना. ऑर्गन्स वर गेल्यानंतर मग काही पॅथॉलॉजीज मग परत टिश्यू, सेल्युलर लेवलला जाईल. ते डीप रुटेड 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 जाणार. हा, ते मला समजलं, पण माझा प्रश्न असा आहे की इतकं क्विक, म्हणजे आता लेट्स नॉट टेक माय एक्झाम्पल. हम्म, सपोज फॉर एक्स वाय झेड रिझन आज तुम्ही डिसअपॉइंट झाला, अँगर आय कॅनॉट से. तर हम्म. तुम्ही सॅड झाला और डिसअपॉइंट झाला विथ सम एक्स वाय झेड सिच्युएशन विच हॅपन्ड विथ यू. यू फेल्ट द इमोशन, राईट? तर त्या हम्म. इमोशनचा तुमच्या बॉडीवरती काही लगेच सिमटम्स येतील का? येणार की. कारण काय येणार? लगेच? हो हो हो, लगेच येणार तुमचे इमोशन्स. का इमोशन आणि बॉडी? कारण त्यातलं काय म्हणतो आपण त्याला, त्यातले जे एक मधले गॅप्स आहेत ते कमी होत आहेत ना. म्हणजे समजून घेतलं तर पूर्वी काय होत होतं की मध्ये गॅप राहायचा. ओके, म्हणजे आता माइंड, बॉडी आणि सोल बिकमिंग युनिफाय हम्म. है ना. ते त्यातले जे गॅप आहेत, समजा आता ही माइंड आहे, ही हम्म. एनर्जी बॉडी आहे, किंवा आपण साध्या भाषेत आता एनर्जी बॉडीला थोडस बाजूला ठेवा, माइंड आणि बॉडी मधला हा गॅप आहे हम्म. अनअवेअरनेसचा. हम्म. अनअवेअर्ड. आणि तो गॅप जसं जसं तुम्ही कॉन्शियस होत जाताय तसं बॉडी आणि माइंड मधला गॅप कमी होत जातो ना. ओके. आणि त्या बॉडी आणि माइंड मधला गॅप कमी व्हायला लागला की ही घटना घडायला चालू होतात, जे आता तुम्हाला घडतात. ओ. आणि इट्स अ गुड साईन ना. तर मध्ये एनर्जी बॉडी आहे ना. हा, हा, ठीक आहे, आपण एनर्जी एनर्जी बॉडी अजून चेंज होतात समजून. आणि म्हणून बॉडीवरती. ओके. ओके, नाही, अंडरस्टूड तुम्ही अंडरस्टूड. ही माइंड घ्या. ओके, आपण अगदी सोल लेवल पासून गेलो. सोल घ्या, त्याच्यामध्ये माइंड, त्याच्यामध्ये एनर्जी बॉडी आणि त्याच्यामध्ये फिजिकल बॉडी. आता समजा हा समजून घ्या की हा सोल आहे आणि हा माइंड आहे. ओके, जसं जसं तुम्ही कॉन्शियस अबाउट सोल व्हायला चालू होत आहे तसं माइंड हे तुमचं, माइंड आणि सोल मधला गॅप कमी होतो ना. हम्म. अवेकनिंग, जागृती, कॉन्शियसनेस. त्यामुळे तुमचे सोल लेवलचे इम्प्रिंट्स जे आहेत ते पटकन माइंडला कॅच होतात. त्यालाच तर आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो ना. सेन्सिटिव्ह होतो. आध्यात्मिक माणूस थोडस ओ. रूढ होतो, सेन्सिटिव्ह होतो. हा, हे ऐकलंय मी, हो. आध्यात्मिक माणूस, अध्यात्म तुम्हाला इनसेन्सिटिव्ह बनवण्यासाठी नाहीये, सेन्सिटिव्ह बनवण्यासाठी. हम्म. स्पिरिच्युअलिटी इज नॉट फॉर द इनसेन्सिटिव्हनेस. ओके, हम्म. स्पिरिच्युअलिटी इज हम्म. फॉर द सेन्सिटिव्हनेस. हम्म. म्हणजे असं नाहीये का की स्पिरिच्युअल म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींचे सगळे जर तुम्ही अगदी कथा बघितला, त्यांचे पिक्चर्स जरी बघितला, तर तुम्हाला वाटेल अरे किती भावनिक आणि किती हे.
पण तो सेन्सिटिव्हनेस थोडासा असा असतो की स्वतः बाबतीत नसतो. हम्म. स्वतःवर अन्याय झाला तर ते सहन करतात, पण हम्म. इतरांच्या वरचा अन्याय सहन करत. दॅट इज द सेन्सिटिव्ह, दॅट इज द सुप्रीम सेन्सिटिव्हनेस. आता पण पण कारण स्वतःवरचा अन्याय त्यांना सहन करायचा असतो का? नसतो. स्वतःवरचा अन्याय कसा आहे त्यांना माहित आहे की हा अन्याय नाहीच आहे. मी परत परत अजून तुम्हाला बुद्धत्वात, नाहीतर तुम्ही म्हणणार आणि परत तिथंच गेलो आपण. तर तो अन्याय नसतोच. त्यांना माहित आहे की टेम्पररी सिच्युएशन्स आहेत. पण त्यांना त्यांचा जो अन्याय तो साध्या भाषेत मला सांगायचं आहे की तुमचा आध्यात्मिक प्रवास जसा वाढेल, जेवढं तुम्ही रिअलायझेशन कडे जाल, एनलाइटमेंट प्रोसेस मध्ये जाल, तेवढं तुमचा गॅप कमी व्हायला चालू होतो. कशामधला गॅप? त्याला युनिफिकेशन म्हणतो आपण. म्हणजे हम्म. सोल आणि माइंड मधला गॅप कमी होतो, माइंड आणि एनर्जी मधला गॅप कमी होतो, एनर्जी आणि फिजिकल बॉडी मधला गॅप कमी होतो. म्हणजे हम्म. यू बिकम ऍट द वननेस स्टेट. मग तिथे डिफरन्शिएशन राहत नाही. बॉडी, एनर्जी बॉडी, माइंड आणि सोल हे डिफरन्शिएशनच होत नाही. त्याला म्हणतो आपण सकार परमात्मा म्हणू शकतो. संत जे असतात ते परमात्म्याचं साकार स्वरूप आहे. हम्म. गुरु असेल त्यांना आपण म्हणतो ना, तर त्या साकार स्वरूपाकडे आपल्याला जायचं. म्हणजे बॉडी बिकम्स सोल डायमेन्शन. ओके, तर म्हणून तुम्ही म्हणत शरीराचं असता का? अस्तित्वच राहत नाही, हम्म. मनाचं अस्तित्वच राहत नाही, तिथे एनर्जीचं अस्तित्वच राहत नाही, फक्त तो सोलच असतो. हम्म. त्याला जीवनमुक्त अवस्था म्हटली. ज्ञानेश्वर हम्म. माऊलींनी जीवनमुक्त अवस्था म्हटली. दॅट अच्छा, इज म्हणून तुम्ही म्हणत म्हणून असता का की हा, हा की तुम्ही जसे जसे परफेक्ट होत राहाल तशा गोष्टी डिझॉल्व्ह होत राहतील, सो वन डे वेन यू आर कम्प्लिटली ऍट द सोल डायमेन्शन ह्या गोष्टी होणारच नाहीत किंवा यू कुठे दुखणारच नाही. नाहीच होणार. किंवा त्याला ऍसिमिलेट, त्यालाच ते ऍसिमिलेशन म्हणतो. ऍसिमिलेशन जे काल मला सांगायचं होतं, तुमची बॉडी, आपण आता पहिला बॉडी लेवलचं बघूया. बॉडी, एनर्जी, माइंड, सोल बिकम्स डिझॉल्व और वननेस इन द चेतना, चैतन्यता. मग तुम्हाला बाहेरच्या गोष्टी पण तुमच्या त्या वननेस मध्ये येऊन जातात, है ना. पण ह्या प्रोसेस मध्ये तुम्हाला जो तुम्ही म्हटलात की माझं एक इमोशन जरा जरी बिघडलं की त्याचा बॉडीवर सिम्पटम्स येतो, तर ते होणं स्वाभाविक आणि ते यायला पाहिजे. कारण खूप पटकन सिमटम्स दिसतात मला, तर आणि ती मग मी लगेच आपला सेन्सिटिव्हिटी, डायग्राम काढून ओके मला काय फील झालं, मग माझं हे दुखतंय असं. म्हणून सेन्सिटिव्हिटी आहेच ना. म्हणून तर तुम्ही बघा, सात्विक फूड खाणाऱ्या लोकांना चुकून जरी त्यांनी काहीतरी तामसिक किंवा बाहेर चहा जरी पिला, काहीतरी बॉडी लेवललाच घ्या तुम्ही, सात्विक आहार घेतला, तर बऱ्याच लोकांना ते बाहेरचं एखादं वडापाव जर खाल्लं तर त्यांना लगेच बॉडी सिमटम्स दाखवायला चालू होते. मग लोक म्हणतात अरे तुम्ही आध्यात्मिक आहात, स्पिरिच्युअल आहात आणि तुम्ही लगेच कसे काय सेन्सिटिव्ह आहात. मग ह्याचा काय उपयोग आहे? म्हणजे बाहेरच्या लोकांचा विचार काय असतो, तर तुम्ही सेन्सिटिव्ह कसे काय? तुम्ही तर स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. एवढं ध्यान करताय, साधना करताय, मेडिटेशन करताय. ओके. इनिशियल साधक अवस्थेमध्ये येतं, ज्याला तुम्ही सिद्ध होताय. दॅट इज द प्रोसेस, सिद्ध. आता सिद्ध झाल्यानंतर तुम्ही काही खाल्ला तरी पचवा, आणि काही खाणार नाही तुम्ही, जाणीवपूर्वक खाणार नाही. तुम्ही कसं खाणार? कॉन्शियसली खाणार, नाविलाज असेल म्हणून कुठंतरी खावं लागणार तुम्हाला. आणि ते खाल्ल्यानंतर मग तुम्हाला त्याचा त्रास नाही होणार. त्याला सिद्ध अवस्था आहे. साधक नंतर सिद्ध. सिद्ध होऊसपर्यंत हे सिद्ध म्हणजे रिअलाइज्ड, पूर्णपणे बॉडी बिकम्स क्लीन. म्हणून तर समुद्र मंथनात शंकरांनी विष पचवलं ना. कशाच्या जीवावर पचवलं? आणि आता आपल्याला विषच पचवायचं आहे. बाहेरचं काय आहे आता सध्या? आपण म्हणतोय स्माईल वर्ल्ड आहे, पण दिसतंय ना नॉन स्माईल वर्ल्ड पण काही गोष्टी दिसतात. तुम्ही म्हणा सर काल तर म्हणत होता असं, आज तुम्ही असं म्हणताय. जसे तुमचे प्रश्न असतील तशी माझी उत्तरं असतील, त्याला मी काय करू शकतो? बाहेरचं विष पचवावंच लागणार आहे ना तसं. तर योगायोग सांगू का? आता क्लास जॉईन करायच्या आधी मी एक पॉडकास्ट ऐकत होते, त्यात पण हेच सांगितलं होतं विष पचवण्याचं, आणि शंकराचंच उदाहरण देऊन, आणि यू आर टॉकिंग द सेम थिंग.
आणि तसंच मला ते तेव्हा खूप विषय छान वाटलं आणि पटलं आणि अब्झॉर्ब झालं. पण आणि पचवावंच लागणार आहे. आता सध्या ऑप्शन नाहीये. कारण आपण ज्या आता आता सध्या चालू आहे तो होमोफेज चालू आहे. On this planet there is a strong homo force. There is always destruction. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिस्ट्रक्शन दिसणार आहे. हम्म. त्या ही प्लॅनेट त्या स्थितीला आहे. त्यामुळे इथून पुढचा काळ आपल्याला इतकं मेडिटेटिव्ह आणि स्ट्रॉंग व्हावं लागेल की येणाऱ्या परिस्थितींना आपल्याला फेस करायचं. ओके, दॅट इज द थिंग. आणि त्याच्यासाठी मग ही तयारी आहे सध्या. ही तयारी आहे. कोण करणार आहे? आणि हे सगळे तुम्ही जेवढे काही स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशन्स आहेत ते हे सगळं सांगतात. हेच सांगतायत. मग कोण कोण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये सांगणार आहेत. जे प्युअर सोल आहेत तेच पुढे टिकणार आहेत. हे ना, हे सगळं सांगतायत पण त्याला बेस प्रॉपर वेने आपल्याला करावा लागेल. सो दॅट इज द थिंग. ओके. जे 3D चलो टू आज 5D जे आपण बोललो होतो, तर ते सेम आहे जे तुम्ही शिकवता. पण तुम्ही जे सांगता ते खूप चांगल्या पद्धतीने रिअलाइज करता येत आहे म्हणजे. बिकॉज ऑफ द ट्रायोजन फिलॉसॉफी. बिकॉज ऑफ द राईट. ट्रायोजन राईट. एव्हरीथिंग इज ट्रायोजन. आणि ते सत्य आहे. परमसत्य आहे. परमसत्य आपण समजून घेतलं तर आपण सोपं जाणार आहे. पुढं काय वाढून ठेवलंय, काय आपल्याला करायचं आहे. आपल्याला फिट व्हावंच लागेल. सोल, माइंड आणि एनर्जी, बॉडी आणि फिजिकल लेवलला फिट असायलाच पाहिजे. फिट असेल तरच आपण आपल्याला लाईफ जे आपलं जीवन आहे ते कम्प्लिटनेस कडे घेऊन जाणार. मग त्याचा हा काळ नाही आहे. म्हणजे आपण 70 वर्षावर आहोत, आपण 50 वर्षावर आहोत, राहिलंय किती आयुष्य 30. दॅट इज नॉट द, दिस इज फिजिकल लाईफ ना. आपण जो विचार करतो फिजिकल बॉडीचा. वी आर नॉट ओनली द फिजिकल बॉडी, वी आर द कॉन्शियसनेस. सर पण सो मग आता लाईक लेट्स से मला माझं उदाहरण नाही घ्यायचं कारण आय डोंट नो वेअर आय एम स्टँडिंग राईट ना. पण एखादी व्यक्ती आहे जी जिचं माइंड डिझॉल्व्ह झालं बॉडीमध्ये अँड शी इज लिव्हिंग ॲट अ सोल लेवल. पण अशी व्यक्ती एखाद्या कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये राहू शकते. 101%. आणि राहायलाच पाहिजे माझं मत आहे. इमोशन्स वर खाली येणार होणारच ना का नाही म्हणजे. होऊ देत की. मग तेव्हा आणि इम्पॅक्ट नाही होणार. मला सगळं कॉर्पोरेट वर्ल्ड थोडंच इमोशनल वर चालतं. नाही कॉर्पोरेट पण वर्ल्ड तुम्ही लॉ वर चालतं. कॉर्पोरेट म्हणजे आयटी वर्ल्ड. मी ते सांगतोय. मा- माझ्याकडे प्रश्न घेऊन येतातच ना. मला माहिती आहे तुम्ही ज्या पोझिशनला आहे. माझ्याकडे आता एखादा व्यक्ती येतो जो मॅनेजर म्हणजे डायरेक्टर मॅनेजर लेवलला असतो. त्याला एखाद्या व्यक्तीला कामावरनं काढण्याची ऑर्डर वरनं येते. तो म्हणतो मी सर काढू काय नको. मला दिसतोय की मीच त्याला सांगतो की तुला जो रोल दिलाय तो परफेक्ट रोल प्ले कर. परफेक्ट रोल प्ले कर, स्माइल वेली. खरंच त्या व्यक्तीची चुकी असेल तर तुला तो रोल प्ले करावा लागणार आहे. आणि तो रोल प्ले करत असताना त्याला तुझं पर्सनली न घेता त्याला तू हेल्प करतोयस की हे बाबा असं वागलं नाही तर हे परिणाम होऊ शकतात. रोल दिलाय ना, तो रोल प्ले करायला पाहिजे. आणि उलट मी म्हणतोय तिथं होमोचा रोल, शंकराचा रोल, डिस्ट्रक्शनचा रोल प्ले करायला पाहिजे ना. ऑलवेज कन्स्ट्रक्टिव्ह रोल प्ले करून कसं चालेल. सर असे रोल डिस- चांगले प्ले केलेत मी. मी वेगळ्या ठिकाणी अडकली आहे. हा. तर आपण आपण ते हे बघा, देर इज देर इज देर इज अ हे ना, तिथं गोल काय आहे. तुम्ही जो रोल प्ले करता, आता एखाद्या कुटुंबामध्ये तुम्ही आहात तर तुम्ही पर्सनल हार्मोनी मेंटेन करण्याचा प्रयत्न कराल का कुटुंबाची हार्मोनी मेंटेन करण्याचा प्रयत्न कराल. एखादं मूल चुकत असेल तर आई त्याला फटकारणार का नाही फटकारणार. फटकारणारी आई चांगली का त्याला त्याची बाजू घेऊन हे करणारी आई चांगली. करेक्ट करणारी. त्याला करेक्ट फटकारणं म्हणजे करेक्ट करणं किंवा त्याला रागावून करेक्ट करणारी आई आहे ना. मग तिथं मग तो रोल प्ले केला पाहिजे. तसं तुम्ही जर एखाद्या ऑर्गनायझेशनशी कनेक्टेड असाल
त्या ऑर्गनायझेशन मध्ये त्या ऑर्गनायझेशनचं हित बघायला पाहिजे ना. दॅट इज द थिंग. आणि मग तिथे इमोशनलचा रोलच नाही आहे काय. नाही त्याचं फॅमिली लाईफ, तुम्ही पर्सनल मदत करा त्यांना. जर त्याच्या फॅमिली लाईफ तिथून तुम्ही काढून त्याला वेगळ्या ठिकाणी जॉब देण्यासाठी प्रयत्न करू शकता. या पद्धतीने करू शकता. जर ते तर ही तर ते रिलेशन्स मेंटेन करायचे असतात. ओके. हे खूप महत्वाचं आहे आणि हे ट्रायोजन तुम्हाला सोपं करून शिकवतं सर. हम्म. फॉलो द ट्रायोजन फॉर्म्युला. तुम्हाला कधी हेट्रो सारखं वागायचं आहे, कधी होमो सारखं वागायचं आहे, कधी न्यूट्रो सारखं. बट बेस शुड बी द स्माइल कॉन्शियस. तुमचं इंटेन्शन, परत परत आपण तिथंच येतोय, इंटेन्शन क्लिअर पाहिजे. इंटेन्शन क्लिअर पाहिजे असेल तर तुमचे विचार प्रॉपर पाहिजेत. क्लिअर थॉट्स पाहिजेत एखाद्या गोष्टीबद्दल. विचार व्यवस्थित असायचे असतील तर तुमची वृत्ती स्थिर पाहिजे. आणि वृत्ती स्थिर पाहिजे असेल तर परत सोल डायमेन्शन शुड बी ओपन. परत तिथंच येतो. आणि मग इमोशन्स असणार आहेत. इमोशन प्ले करणारच आहोत आपण. नाराजीचे इमोशन प्ले केल्याशिवाय त्याला नाराजगी कशी दिसणार ना. नाही तर मग तो तसाच राहील. राहत है ना. पण ते आज स्माइल वेने केलं पाहिजे. गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये तर ह्याची खूप गरज आहे. गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये हेच घडते ना सर. काम करणारे करतायत, काम न करणारे तसेच बसलेले आहेत, कोणीच नाही आहे. दॅट इज द डिसहार्मोनी ऑफ द स्माइल. डिसिप्लिन इम्पॉर्टंट आहे. स्माइल इज अ डिसिप्लिन, तिथं लिहून ठेवा. डिसिप्लिन असलाच पाहिजे. मला कितीही जरी कंटाळा आला असला तर 9 वाजता मला क्लास चालू करायलाच पाहिजे. मी काल आज दिवसभर ट्रॅव्हल करतोय, गाडी चालवतोय, मीच ड्रायव्हिंगचा पण रोल प्ले करतोय, सगळाच रोल प्ले करतोय. पण असं नाही म्हणून चालणार की नाही 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 नाही, मला आज कंटाळा आलाय आणि सोडून देऊया, राहू दे. इमर्जन्सी असेल तर ठीक आहे, ब्रेक घेता येईल फारची. सो डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, स्माइल इज द डिसिप्लिन. ओके, सो इमोशन्स शुड बी स्माइलिंग. गुड. ओके, कुठं होतो आपण परवा? मला वाटतं 2 महिने बॅच ठेवायचे की आपल्याला, असं काही नाही आहे ना. चालेल. ओके. ठीक आहे. नाही, हळूहळू घेऊ आपण, गडबड नाहीये. आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. की बराच अजून सिलेबस आहे पण. आपण डायग्राम काढणार होतो I think. हो, डायग्राम काढायचे आपल्याला. मग सर आता माझ्याकडे डायग्राम काढायचे आहे, मी सगळे व्हॉट्सअपवर मराठीच आहेत ना. टाकू का? आता सध्या सगळे मराठीच आहेत ना. मला वाटतं हिंदी कोण नाहीये ना सध्या त्या बॅचला. आता सध्या जॉईन फक्त एकटे होते ते दिल्लीचे, ते बहुतेक आज दिसतात. ठीक आहे. ओके. काय म्हणत होता प्रेरणा तुम्ही? तर माझ्याकडे डायग्राम आहे हाताची, त्याच्यावरती सगळे पॉइंट्स प्लांटेड आहेत, ते मी व्हॉट्सअपवर टाकू? व्हॉट्सअप, हो हो टाका की, म्हणजे हेल्प होईल लोकांना, बाकीच्या लोकांना. हा, मी यू आता कॅन. हेट्रोचीच टाकते कारण आपण हेट्रो इमोशनच शिकलोय आतापर्यंत. ते तुम्ही करू शकता, म्हणजे त्यांना लक्षात येईल. ओके, तरी सुद्धा मी घेतो ते आणि मग मी टाकतो रेफरन्स. ओके, चल. आपण पहिल्यांदा हेट्रो इमोशन्स घेऊया. मला वाटतं सगळे ही डायग्राम तर, सर्कल डायग्राम तर सगळ्यांना लक्षात आली आहे ना. येस प्लीज. आपण आता इमोशन सेपरेट सेपरेट घेऊया. रेंटिंग कसं करायचं आणि हे कसं करायचं बघूया. ठीक? व्यवस्थित हे पॉइंट्स तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि पॉइंट्स फार इमोशन्स वर मी इतका वेळ देतोय कारण ते फार महत्वाचं. हा हात कोणता आहे मला सांगा प्रत्येकाने पहिल्यांदा. विच इज दिस हँड? डावा. डावा हात. डावा हात आहे ना. ओके, गुड.
Okay. Then which is the heterofinger? This is heterofinger. Okay. हो. This heterofinger is the mind, no? Left hand mind. Mind. Okay. Then first line is the all emotions. Okay. All emotions, no? Then this nail is the nail is the mind मध्ये nail काय रिप्रेझेंट करतं? Yes. माइंड मध्ये नेल काय रिप्रेझेंट करतो? वृत्ती नाही, वृत्ती ना? वृत्ती वृत्ती. ना. वृत्ती. देन वृत्ती, विचार, इंटेन्शन्स अँड देन इमोशन्स. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण 4 पॉइंट्स घेतलेत ना. इमोशन्स मध्ये वंडर इमोशन, देन हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन कुठे येणार? लिटल फिंगर साइड पॉइंट, विच पॉइंट? दिस हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन्स. हेट्रो ग्रुप. Okay, group. Then homo group. And neutro group. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? Yes, please. Neutro group. हे समजतंय सगळ्यांना? हो. दर्शना समजतंय? हो. हेट्रो हेट्रो इज द माइंड. माइंड मध्ये दिस इज वृत्ती. आपण लेफ्ट हँडला घेतो. दिस इज वृत्ती, दिस इज विचार, दिस इज इंटेन्शन अँड दिस इज इमोशन. आता इमोशन्स मध्ये न्यूट्रो इमोशन इज द वंडर, हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन, होमो ग्रुप ऑफ इमोशन अँड न्यूट्रो ग्रुप ऑफ इमोशन. आता आपण हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन इथं टच केल्यानंतर राईट हँड मध्ये कोणती फिंगर ओपन होणार आहे? हेट्रो फिंगर ओपन. आता या हेट्रो फिंगर मध्ये आपण काय करणार आहे? सगळे इमोशन्स, हेट्रो ग्रुपचे इमोशन्स घेणार. ओके. है ना? आपण बघतो ना, स्टेम, ब्रँच, सब ब्रँच. माझ्यासोबत म्हणा, स्टेम. स्टेम. श्वेता, लक्षात येते तुमच्या? हा. स्टेम, स्टेम, ब्रँच, ब्रांच, सब ब्रँच. आता सब ब्रँच टच केल्यानंतर ह्याच्या पुढे जाऊ शकत नाही ना ह्या हातामध्ये, म्हणून मग दुसरा हात ओपन करायचा आहे. कारण इथं लिमिट आहेत आपल्याला. दुसरा हात ओपन करतो तो कोणती फिंगर ओपन होते? राईट हँडची हेट्रो फिंगर. है ना? दिस इज द हेट्रो फिंगर ऑफ हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन्स. एक मिनिट. ओके ओके ओके. हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन्स. इथं हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन्स आहेत ना एका पॉइंटवर. आता त्या एका पॉइंटवर हेट्रो ग्रुपचे सगळे इमोशन्स आहेत, पण आपल्याला आता प्रत्येकाचा एक सेपरेट पॉइंट काढायचा आहे ना आपल्याला. म्हणजे अँगरचा सेपरेट असला पाहिजे, डिस्डेनचा सेपरेट असला पाहिजे, सॅटिस्फॅक्शनचा सेपरेट असला पाहिजे. तर त्यासाठी हे फिंगर ओपन करतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला एक पॉइंट मिळाला पाहिजे आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं. ओके. लक्षात आलं इथंपर्यंत? ह्याच्यामध्ये कुणाला डाऊट? हे फार महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये डाऊट कुणाला नाही आहे ना? ओके. अगेन आय एम रिपीटिंग दिस. देखो, हे बघा, सोल. माझ्यासोबत म्हणा, सोल, माइंड, माइंड, एनर्जी बॉडी आणि एनर्जी फिजिकल बॉडी आणि आणि फिजिकल. फिजिकल बॉडी. हे तर क्लिअर आहे पहिलं लेक्चर आपलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये माइंड मध्ये आपण डिटेल चाललोय. माइंड मध्ये वृत्ती, विचार, इंटेन्शन
आणि इमोशन्स. आता इमोशन्स मध्ये आपण डिटेल चाललोय. इमोशन इज द हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन. इथं टच केल्यानंतर आपलं फिंगर ओपन होतं हेट्रो, राईट हँड. ठीक आहे. आता ह्यामध्ये आपण पूर्ण डिटेल जाऊ. आता मी पहिला मुद्राच सांगतो. हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन्स मध्ये फर्स्ट इमोशन इज द हेट्रो वंडर. है ना, हेट्रो वंडर मी सांगितलंय, वाव फिलिंग. एखादी आवडती व्यक्ती भेटली तर तुमचा उत्साह कसा असतो? अरे तू इथं, खूप सुख वाटतं ना. दॅट इज द हेट्रो. त्या व्यक्तीची आपल्याला लज्जा नाही वाटत, अरे कशासाठी आला, हे आणि इथं कशाला भेटला मला, असं नाही वाटत. एक्साइट होऊन जातो आपण. दॅट इज अ हेट्रो वंडर. हेट्रो वंडर नंतर काय येतं? फर्स्ट पॉइंट जॉईंट इज द. आता ते ग्रुप ऑफ इमोशन मध्ये हे एकच लाईन आहे ना, एकच डायमेन्शन आहे बघा. हेट्रो मध्ये एकच, पहिलं काय आहे? बोस्ट, एकच आहे बोस्ट. बोस्ट नंतर 2 पॉइंट्स आहेत, ते 2 पॉइंट्स होमो मध्ये येतात, है ना. तर इथं आतमध्ये बोस्ट arrogance नंतर आणि काय येतं? disdain. ॲरोगन्स arrogance आणि आणि disdain. पण ॲरोगन्स अँड डिस्प्ले. arrogance hetero मध्ये ॲरोगन्स अँड डिस्प्ले. हा, arrogance hetero मध्ये परत दाखवा arrogance आणि disdain. दिस इज वंडर, दिस इज बोस्ट. This is boast. बोस्ट मधून 2 बाहेर आलेत, ॲरोगन्स अँड डिस्डेन. ॲरोगन्स इज दिस साइड अँड दिस साइड इज द डिस्डेन. Disdain. का बरं? दिस इज हेट्रो ना, ॲरोगन्स इज द हेट्रो अँड डिस्डेन इज द होमो, होमो. है ना. ॲरोगन्स, डिस्डेन. आणि इथं आता कोणते कोणते 4 पॉइंट्स आहेत? न्यूटो इज द रिझेंटमेंट, नाराजगी, है ना. देन न्यूटो इज द रिझेंटमेंट, होमो इज द अँगर, Enjoyment, हेट्रो इज द satisfaction. सॅटिस्फॅक्शन अँड न्यूट्रो इज द एन्जॉयमेंट. Enjoyment. ओके. आता आपण हे लिहूया आपण पॉइंट्स. ओके. हे बघा, ही जी डायग्राम तयार आहे आपल्याकडे, पण ती डायग्राम पाठवून तुम्हाला लक्षात नाही येणार ती का घेतलं, म्हणून ही शिकवणं गरजेचं. तुमच्या समोर डायग्राम आहे काय प्रत्येकाच्या, जी ह्याची आहे ती सर्कलची? काय इथं मी घेऊ ती डायग्राम? आम्ही काढतो. एक मिनिट, मी इथं बसत असेल तर घेतो. मग ते दिसत नाही सर, मग ते काढलं तुम्ही की. नाही, छोटी छोटी घेतो एकदम, त्याची छोटी, फक्त तुमच्या रेफरन्सला असू दे. इथं इथं ठेवू का कोपऱ्यामध्ये? दिसते ह्यातलं थोडंफार? हो. नाही, ते ऍक्च्युली इमोशन्स दुसरं हे असेल किंवा कुणाकडे मी रेफरन्स लागेल तर तसं वाचता नाही येतात इमोशन्स त्या. जस्ट ओके. एक पण अंदाज येईल की तुम्हाला, हो. अंदाज येईल, असू दे, है ओके. ना. एक अंदाज येईल, कसं घेतो हे तर लक्षात येईल आपल्याला, है ना. आता हे हेट्रो ग्रुप ऑफ इमोशन ना, इथं आपण घेऊया. इथं मोठी डायग्राम काढतो मी, त्याची नावं लिहितो. हा है ना. लेफ्ट हा हँड, पॉइंट, राईट हँड आहे. आता राईट हँडचा पॉइंट राईट हँड, आता राईट हँड मध्ये घ्यायचं आपल्याला. ओके. ओके. राईट हँड मध्ये हेट्रो फिंगर. आता इथं राईट हँड मला असा काढावा लागेल, है ना. ओके. राईट हँड असं येईल तो.
राईट हँड मधला हेट्रो. ही राईट हँड इथं घेतो. ओके. आता हा राईट हँड मधला हेट्रो इथं आपण डिटेल मोठा घेऊया. ओके. सो बूस्ट आता मला इथं नाव काय देणार सांगा. हेट्रोचा न्यूटो. दिस इज हेट्रोचा न्यूटो न्यूटो. मंत्रा काय येईल इथं हेट्रोचा न्यूटोचा. आ अम. आता अम म्हणजे काय. वंडर. दॅट इज हेट्रो वंडर. ओके. हेट्रो वंडर. देन हेट्रो इज द विच. हेट्रोचा हेट्रो arrogance नाही. बोस्ट. बोस्ट आहे ना. हे बघा हेट्रो वंडर ठीक नंतर ओके ओके बोस्ट. वंडर फिलिंग आधी आपण ते घेतलं दॅट इज न्यूटो हा ओके ओके न्यूटो. दिस इज द वन नंबर इज द बोस्ट. ओके. इथं मी दाखवतोय बघा. वन नंबर इज द बोस्ट. आता या एक मधून कोण निघालेत. दोन निघालेत ना. इथं तुम्हाला हो दोन तरी दिसतात. ह्या एक मधून हे एक आणि हे एक निघाले. हो हे काय ॲरोगन्स आहे. हे डिस्डेन आहे. आता Same. ॲरोगन्स आणि डिस्डेन कुठे येणार. होमो मध्ये येणार. आता इथं घ्यायचं आपल्याला होमो. आता मला सांगा हेट्रो पॉइंट कुठं देऊ. हेट्रो जॉईंट हेट्रो कुठे येणार. इथं येणार का इथं येणार. या डायग्राम पण बघून सांगायला लागेल तुम्हाला. लेफ्टला इथं येणार ना. हेट्रो का हो इथं येणार. इथं लेफ्टला इथं. दिस इज द हेट्रो and this is hetero is which. hetero is arrogance which. इथं काय ॲरोगन्स. आता याचं नाव काय आहे. हेट्रोचा हेट्रोचा होमोचा हेटेरो हेट्रो. गुड. हेट्रोचा होमोचा हेट्रो. हे तुम्हाला मंत्रा चूज करायला बरं पडणार. हेट्रो म्हणजे हा फर्स्ट हेट्रो कशासाठी आहे. हेट्रो फिंगर साठी आहे. सेकंड होमो कशासाठी आहे. ह्या लाईन साठी आहे. आणि ब्रांच लाईन मध्ये कोणता पॉइंट आहे. सब ब्रांच है ना. स्टेम ब्रँच सब ब्रँच. माझ्यासोबत म्हणा. सगळेजण म्हणा. स्टेम स्टेम ब्रँच ब्रांच सब ब्रँच. आता सब इथं मंत्रा कसा येईल. ॲरोगन्सचा मंत्रा काय आहे. आ आ ओ आ. आता समजा कुणावर आपल्याला ॲरोगन्स दिसत असेल. आपण ॲरोगन्ट झाल्यासारखं वाटत असेल तर काय म्हणायचं त्यावेळेला. मनातल्या मनात म्हटलं तरी आ ओ आ. ओके. यू कॅन एक्सप्रेस द ॲरोगन्स विथ दिस मंत्रा प्रॅक्टिकली. है ना. देन बोस्ट किंवा एखादा ॲरोगंट व्यक्ती दिसला आपल्याला तर काय करायचं. असतात ना तुमच्या जॉबवर वगैरे ॲरोगंट. तर त्याला नाव देऊन टाका. आ उ आ. ह्याने काय होईल. यांनी काय होईल सांगा बरं. सॉरी काय सर एखादा व्यक्ती ॲरोगंटली तुमच्याशी बोलत असेल. सतत तुम्हाला त्रास देत असेल. किंवा तुम्ही एखाद्याला त्रास देत असाल ॲरोगंटली. होऊ शकतं कधी कधी. असं थोडंच आहे की आपण आपल्याला कशाला एकदम हे म्हणायचं आहे की नाही. असू शकतं आपला ॲरोगन्स आपल्याला कळत नाही. पण दुसरा व्यक्ती म्हटला तुझ्यात जरा ॲरोगन्स दिसतोय मला. तो वी हॅव टू रिस्पेक्ट. छान बाबा तुला दिसतोय म्हणजे काहीतरी असणार आहे. मला बदलायला पाहिजे. आय ओपनिंग असू शकतो. किंवा एखाद्या व्यक्तीत आपल्याला दिसत असेल ॲरोगन्स. तर मंत्रा कोणता म्हणू शकता त्याच्यासाठी. आ ओ आ.
याने काय होईल, आपल्यातला एरोगन्स असेल तर तो कमी होईल आणि दुसरा सुद्धा एरोगंटली जो विचार करतोय बोलतोय त्याचा एरोगन्स कमी व्हायला चालू होतो. दॅट इज द युनिव्हर्सल. हे इतके सिद्ध मंत्र आहेत, इतके सिद्ध आहेत, हे बाय प्लॅन्ड आहेत. इतके परफेक्ट लेवलला तुम्ही काम करू शकता त्यामध्ये. ओके ओके. सो एरोगन्स म्हणजे प्रत्येक इमोशनचा मंत्र तुम्हाला, इट्स ब्युटिफुल ऑर नॉट, स्माइलिंग, प्रत्येक इमोशन आपल्याला प्रश्न पडतो ना, आपलं इमोशन कसे कंट्रोल करायचे, बॅलन्स करायचं. यू कॅन बॅलन्स दॅट. देन एरोगन्स नंतर काय येतं, हे disdain, डिस्टेन. डिस्टेन याचा मंत्र काय, ह्याचं hetero, कोणता, hetero, homo, homo. होमो. मंत्र काय येणार, A, आ u, ओ u. ओ. आ ओ ओ. तिथं काय येणार आहे, तिथं लिहायचं राहिलं माझं, डिस्डेन. इथं तर लिहितो. Disdain blue मध्ये येईल ना. हा. डिस्डेन म्हणजे काय, तुच्छता, दुसऱ्याला कमी लेखणं. तिथं लिहून ठेवा, दुसऱ्याला कमी लेखणं. आणि एरोगन्स म्हणजे बोस्ट, स्वतःला खूप मोठं लेखणं. हे ना, एरोगन्सचं मिनिंग काय लिहिलंय, Arrogance. मगरूर. मगरूर. मगरूर म्हणजे है ना, तो आपल्याला दिसतात बघा म्हणजे एकदम. मस्तीत आपल्याच मस्तीत राहणार, म्हणजे माझं तेच खरं. हा, माझं तेच खरं असं नाही आहे, माझं तेच खरं म्हणणारे बरेच जण असतात, पण त्यांच्यातनं एक हावभाव जे असतात ते खूप हे मला असतात खूप येत आहे. दुसऱ्याला. मला खूप येत आहे आणि ह्यांना काहीच कसं येत नाहीये, किंवा हा. माझ्याकडे केवढं आहे, हे कसे आहेत. नो, So, दिस इज ऑल्सो द बोस्ट यू मध्ये येऊ शकतं. एरोगन्स म्हणजे शब्दशः अर्थ काय, मगरूर जे म्हटलंय, हम्म, एक मराठी शब्द आहे बघा, ज्याची मस्ती हा शब्द असतो. मस्ती, माज दाखवणं किंवा एखाद्या माज, आज. माज दाखवणं, है ना. आपण म्हणतात बघा, अरे पैशाचा इतका माज कशाला पाहिजे, पदाचा इतका माज, म्हणजे पूर्णपणे वेगळ्या डायमेन्शन. ओके, दॅट इज द थिंग. आणि हे रोज भेटतात आपल्याला लोक, रोज आपल्या समोरनं जात आहेत. मग काय करणार अशा वेळेला, वी शुड बॅलन्स दॅट एरोगन्स. आणि हे प्रॅक्टिकली इतकं इतकं परफेक्टली वर्क करतं. तुम्ही स्टोरीज ऐकलायत ना, माजलेले बैल, माजलेले हत्ती सुद्धा साधू संतांच्या दृष्टीने शांत होतात. ऐकलेत, स्टोरीमध्ये ऐकलेत. मग आता बैल आणि यांना काय आपल्याला शांत करायची गरज नाही, आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना शांत करायचं. ते सगळ्यात जास्त डेंजर बैल आणि हत्ती आहे, है ना. सो आहे कंट्रोलेबल. आज आज एक अशी घटना झालेली, बोलू का? बोला बोला. ॲरोगन्सशी कसं सामना झाला. बोला. हा, माझ्या 7 वर्षाच्या नातवाला मी बागेत खेळायला घेऊन जाते रोज. आणि हा. एक ती 3-4 वर्षाचा मुलगा आहे, त्याची आई. तर ती म्हणजे अशी एकदम ॲरोगंट, म्हणजे काय भांडकुदळ म्हणतो ना, तशी आहे. तर माझं असं लक्ष असतं की त्या दोघांचं एकावर एक काही क्लॅश होऊ नये म्हणून. माझं आज 1 मिनिटं दुर्लक्ष झालं आणि काहीतरी झालं. आणि तो नातू माझा स्वतःहून तो नाही, पण तो काहीतरी बोलला. ती एकदम अशी बाई अंगावरच येते. म्हणजे तुम्ही कसं चुकला, तुझ्यासारखा तो खोटं बोलत नाही, काहीतरी असं असं असं. आणि ह्या सिच्युएशनला माझं नेहमी हार्टबीट्स थोडे वाढतात. मला हे म्हणजे अजिबात तोंडातोंडी करता येत नाही.
तर मी म्हणजे दोघांना समजवायचा प्रयत्न करत होते, तिच्या छोट्या मुलाला आणि माझ्या नातवाला. माझा नातू माझ्यावर भरपूर नाराज झाला की ह्या आजीचा काही उपयोग नाही आपल्याला. तो खूप रडला आणि मला इतकं नंतर गिल्ट केलं ना, की आपण त्याची बाजू नाही घेऊ शकलो, बरोबर असून किंवा काही असून, किंवा त्याला समजावू नाही शकलो. नंतर तो झाला ठीक. पण हे आता म्हणजे तो मंत्रा म्हणायचं डोक्यात नाही आलं माझ्या. पण अशी एक सिच्युएशन येऊन गेली असं, आणि मला गिल्ट आलं. ओके. सो यू कॅन पास द स्माइल टू दॅट लेडी. व्हाय शी इज, आता इथं प्रश्न येतो, व्हाय शी इज ॲरोगंट. तिचा काय आता प्रॉब्लेम आहे मला नाही माहिती. ती बागेतच रोज भेटते आणि एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल नाही नाही, तसं नाही. आपण एक जनरलाइज जर बोलायला गेलं तर व्हाय शी इज हा. ॲरोगंट अकॉर्डिंग टू अवर स्माइल फिलॉसॉफी, बिकॉज शी इज सफरिंग फ्रॉम द अदर ट्रॉमास, आणि त्याचा कुठंतरी भडास कुठं काढली जाते ती त्या सिच्युएशन. हो हो हो. हा, तर आपल्याला काय करू शकतो, हे जे हो. मी हे जे आता तुम्हाला प्रॅक्टिकली देतोय ना, ज्या वेळेला ती लोक तुमच्या संपर्कात येतात, म्हणजे संपर्कात म्हणजे कोणत्याही माध्यमातून दृष्टीस पडतात, तुमच्या सानिध्यात येतात, होतातच ना, येतातच, अशी लोक तर जास्त येतात आपल्यासाठी. आणि एक लक्षात घ्या, तिथं लिहून ठेवा, तुम्ही फार स्पिरिच्युअलिटी सगळे करता, आणि जेवढी स्पिरिच्युअलिटीकडे तुम्ही वळताय तेवढी ही लोक, विचित्र लोक तुमच्या सानिध्यात येतात, आणि ती त्याच्यासाठी येतात की त्यांना बॅलन्स व्हायचं असतं. आता तुमचं तिथं स्किल आणि कॅपॅसिटी आहे की तुम्ही बॅलन्स कसं करता. म्हणजे तुम्ही बॅलन्स कसं करता म्हणजे तुम्ही स्वतःला कसं बॅलन्स करता, तुम्ही स्वतःला कसं शांत ठेवता. म्हणजे आता तुम्ही शब्द नाही, मी वापरणार, मी बॅलन्स होते. मी तेच सांगतोय, हार्टबीट तुमचे वाढले नाहीत म्हणजे तुम्ही अचीव्ह केलं. ओके. आणि हा. आज नातवाला तुम्ही, ही गिल्ट मध्ये नका जाऊ, म्हणजे मी का सांगतो, आज नातवाला तुमची जी शांतता, भले त्याला लोकल लेवलला वाटलं असेल या आजचा काही उपयोग नाही, पण त्याला ज्यावेळेला कधी त्याच्या जीवनात असे काही प्रसंग येतील त्याला हे त्याचे सोल इम्प्रिंट्स त्याला हेल्प करणार आहेत की नाही, आजीनं या सिच्युएशन मध्ये हे असं बिहेव केलं होतं, आणि दॅट इज हिज अचिव्हमेंट. लक्षात. आणि हे फार महत्वाचं आहे, तुम्ही शांततेने या सिच्युएशनला कसं हँडल करता, दॅट इज द मेन थिंग. लक्षात आलं. त्यामुळे गिल्ट मध्ये जायचं आपण नाही. दुःखी व्याधीग्रस्त कोण आहे, जे जास्त दंगा करतायत ते व्याधीग्रस्त. आपल्याला हे तर कळलं एरोगन्सी कुठं आहे. ते जे व्याधीग्रस्त आहेत ते जास्त दुःख. सिंपल आहे ना, मी दुःखी असेल तर दुःखच देणार आहे दुसऱ्या व्यक्तीला. मी जर माझ्या बाबतीत बरोबर सॅटिस्फाईड सर. नसेल तर मी दुसऱ्याला तेच देणार आहे ना. आता त्या अरोगन्स मधनं निघतं काय बघा की पुढं, अरोगन्स मधनं काय निघालेलं आहे पुढं, सॅटिस्फॅक्शन निघालेलं आहे. बिकॉज ऑफ द डेफिशियन्सी ऑफ द सॅटिस्फॅक्शन दे आर बिहेविंग लाईक दॅट अरोगन्स. त्यांचा एरोगन्स आहे. हा, बरोबर. अरोगन्स मुळे त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळणारच नाहीये. आता ते सॅटिस्फॅक्शन कशातनी शोधतायत, भांडणातनं शोधतायत. त्यांना भांडण केलं की वाटतं तात्पुरतं हा हा. समाधान मिळालं मला, मी माझं मत मांडू शकू. आता त्यांचं मत त्यांच्या घरात कोण ऐकत नसतं, मग ते कुठं चालवू शकतात, बाहेर चालू शकतात, जिथं आपल्याला कुणी अडवणार नाही. अडवणार नाही म्हणजे ठीक आहे. नाही नाही, त्यामुळं म्हणजे एकदा गार्डन मध्ये तीच बाई बहुतेक नवऱ्याशीच बोलत होती. ती एवढी भांडत होती, म्हणजे अर्धा एक तास तिच्या शेजारी बसून मला तिचं फोनवरचं बोलणं ऐकू शकत नव्हती. म्हणजे ती घरी पण तेवढाच त्रास देत असावी असं वाटलं मला. तर हे आध्यात्मिक प्रवास खूप सुंदर आणि आनंदी आहे. सो जस्ट एन्जॉय द, मी म्हणून सांगतो, जस्ट एन्जॉय द फोर्सेस. ओके, जस्ट एन्जॉय दॅट फोर्सेस. आता तुम्हाला हे समजलं फार महत्वाचं आहे. तुम्हाला पटकन अरोगन्सचं उदाहरण देतात. ओके, दॅट इज द मेन थिंग. आणि त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही तुमचं शांतता, आता तिथंच बघा हा, एक बघा ना, ते अरोगन्सच्या अपोजिट डायग्राम आहे तुमच्याकडे, त्या अरोगन्सच्या अपोजिट हो, होमो आहे मध्ये आहे. कोणता फोर्स आहे बघा. अरोगन्स कोणत्या डायमेन्शनला आहे, डिस डिस अरोगन्स इज द हेट्रो डिस्डेन ना. आहे ना दुसरं. हेटेरोल आहे. हेट्रो. हेटर आता त्या होमो ग्रुप मध्ये जा बरं. एन्जॉयमेंट.
नाही नाही, होमो होमोला ग्रुप मध्ये डिस्डेन आहे ना, ऐक होमो थांबा. ग्रुप मध्ये. ओके. होमो ग्रुप मध्ये बरोबर Generosity. एक्झॅक्ट सांगतोय बघा तिथं. तुम्ही जे हे मी का सांगतोय हे सगळ्यांनी बघा हा, ऐका व्यवस्थित, हे फार महत्वाचं आहे. अँझायटी. अँझायटी आहे, Anxiety आहे. अँझायटी आहे. अँझायटी दिसतंय का तिथं? हे हो. बघा, इथं ॲरोगन्स आहे आणि ॲरोगन्स बरोबर इथं जर गेलात, हे बघा इथं शायनेस Anxiety. डायमेन्शनला आहे. ॲरोगन्सच्या डायमेन्शनला इथं हेट्रोमध्ये काय आहे? होमोच्या हेट्रोमध्ये अँझायटी. अँझायटी. आणि अँझायटी मध्ये काय होतं? अँझायटी मध्ये काय होतं? पाल्पिटेशन होतं. हम्म. आलं का लक्षात? म्हणजे सरळ सरळ हे इमोशन्स तुम्हाला लक्षात आलं का? तुमच्या समोर ॲरोगंट व्यक्ती आला तर तुम्हाला दडपण यायला चालू होतं आणि अँझायटी यायला अँझायटी चालू होते, अँझायटी होते. बरोबर सर. हो, होतं. आणि ह्याच्याबरोबर डील कसं मी करायचं? ते हा हँडलच इतका नाही करू शकत. हा. तर तिथं आता त्या बरोबर अँझायटीच्या न्यूट्रोमध्ये काय इमोशन आहे बघा. Generosity. आलं का लक्षात? तुम्ही जर जनरस असाल, जनरस म्हणजे काय? उदार असाल, औदार्य असाल, तर ना तुम्ही ॲरोगन्स सारखं बिहेव करणार, ना अँझायटी मध्ये जाणार. तुम्ही काय करणार? जनरली औदार्य देऊन त्यांना माफ जनरॉसिटी. करून टाकणार. माफ म्हणजे समजून घेणार की हा व्यक्ती बिमार आहे. जसं शरीराच्या व्याधी आहेत तशा मनाच्या याला त्रास आहे म्हणून असं बिहेव करतो. असं ते ट्रायोर्जिन असतं. त्या 3 पॉइंटला जोडा बरं, तिथे एक बरोबर. ट्रायोर्जिन तयार होतं. कोणतं कोणतं होतं? Arrogance. ॲरोगन्स, Anxiety. अँझायटी आणि जनरॉसिटी. Generosity. अँझायटी आणि जनरॉसिटी. आता इथे हे लक्षात घ्या, बरोबर तुम्ही सर. थोडेसे समजून घ्याल वी म्हणून मी हॅव टू सांगतो. मूव्ह. जनरॉसिटी डेफिशियन्सी असेल, तिथं लिहून ठेवा. जनरॉसिटी डेफिशियन्सी असेल तर तो व्यक्ती एकतर ॲरोगंट होऊ शकतो किंवा अँक्शियस होऊ शकतो. श्वेता, लक्षात येतंय तुमच्या थोडं थोडं? हो, बरंच येत आहे. हा, येस. समजून घ्या, हे लेक्चर्स तुम्हाला लाईफ टाईम मध्ये तुम्हाला वेगळ्या डायमेन्शनला घेऊन जातात. हे कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन जनरली कुठंच नाहीये, कुठंच नाही. इतकं प्रोफेसरांनी परफेक्ट बनवून ठेवलंय ना, हे मला डिकोड करायला किती दिवस लागले माहितीये? दिवस सोडून द्या, 3 वर्ष लागली मला ही डिकोड करायला, ती डायग्राम डिकोड करायला. किती? का बरं असं असू शकतं? आणि 24 तास, 3 वर्ष म्हणजे 24 तास तेच चालू असतं माझ्या डोक्यात. हे डिकोड कसं करायचं? ते कोड मध्ये लिहिलेलं आहे. डिकोड माहिती आहे ना तुम्हाला? एखादं कोड दिलेलं असतं, हो ते हो. सोडवायचं असतं. Wise. तिथं लिहून ठेवा, जनरॉसिटी डेफिशियंट व्यक्ती, डेफिशियन्सी ऑफ द अँझायटी. जनरॉसिटी Either creates the anxiety or arrogance. arrogance. ओके. तुम्ही जर भगवद्गीतेमध्ये भगवंताचे गुण बघितला तर तिथं औदार्य गुण आहे. आहेच रे, माणसात पण आहेच. औदार्य हा गुण आहे. हा म्हणजे भगवंत हा माणसातच आहे, हम्म. पण एक भगवंताचे सगळे गुण जे आहेत ते त्या व्यक्तीत नाही आहे ना, म्हणून तो ॲरोगंट सारखं वागतो. ज्या व्यक्तीत हे डेफिशियंट असेल तो काय करेल त्या पद्धतीनं. ओके. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर पण मग आता अर्जुन कसा होता? धर्मराज अर्जुन कसा होता? औदार्य होतं का नव्हतं त्याच्यात? अर्जुनाकडे औदार्य, धर्मराज औदार्य होतं, पण मग काय झालं त्याच्यामुळे? अँझायटी होती, अर्जुनाकडे अँझायटी झाली होती. हा, नाही नाही, तसं तसं तुम्ही एकदम टिपिकल शब्दांमध्ये जाऊ नका. प्रत्येकामध्ये ही 3 गोष्टी आहेतच. प्रत्येकामध्ये 3 कमी गोष्टी आहेत. जास्त कमी जास्त प्रमाणात. पण धर्मराजाकडे फक्त औदार्य होतं आणि मग त्याच्यामुळेच सगळं म्हणजे ते होणार होतं, प्ले होता इज अ डिफरंट थिंग. पण इथपर्यंत औदार्य की बायकोला पणाला लावलं, हा ना, भावांना म्हणून मी पणाला काल लावलं. बोललोय की त्याच्याबद्दल. मी काल बोललोय की इतकं पण औदार्य नको की आपली लोक, मी तेच सांगितलं ना, अंगावरची कपडे सुद्धा काढून देणारी लोक आहेत, ते सफर करतात.
Smile is the phenomena of the Krishna consciousness. Smile is the phenomena of The Krishna consciousness. कृष्ण व्हायचं आपल्याला, ना अर्जुन व्हायचंय ना, है ना, धर्मराज व्हायचंय ना, कर्ण व्हायचं, है ना. तर कृष्णा कॉन्शियस स्माइल exactly represents the true smile, exactly represents the Krishna consciousness. Okay. Okay. Let's forward. Okay. Yeah. हे थोडस तुम्हाला समजायला कसं वापरायचं ह्या इमोशन्स ना, एक मी आयडिया देतोय. ओके, तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये, येस प्रेरणा, यू आर क्लिअर, समजायला हे कसं वापरायचं फार डिकोडिंग Yes. सिस्टम आहे. म्हणजे तुम्ही जेवढं त्याच्यामध्ये खोल जाल तेवढं तुम्ही समजून घ्याल त्या गोष्टी. कारण ह्याच्यानंतर आपण ऑर्गन्स घेणार आहे ह्याच्यामध्ये. तर ते ऑर्गन्स ज्यावेळेला बघाल त्यावेळेला तुम्हाला ऑर्गन्सची म्हणजे तुमचा आजार का आहे हे तुम्हाला समजेल. आता मला अँझायटीचा ऑर्गन कोणता सगळ्यांना कॉमन माहित आहे, चेस्ट. चेस्ट मध्ये हार्ट इज द पाल्पिटेशन कोणामुळे होतं. आता जे तुम्ही म्हणताय ना हार्टचं टॅकिकार्डिया किंवा ब्लड प्रेशर वाढणं, that is related to the anxiety. Heart emotion is connected, heart organ is connected with the anxiety. तिथं एरोगन्स बरोबर कोणता आहे, स्मॉल इंटेस्टाईन आहे. आणि इथं जनरॉसिटी बरोबर कोणता आहे, पिनियल ग्लँड आहे. मी तुम्हाला ह्याची डायग्राम पाठवली बघा ऑर्गन्स, दॅट इज कनेक्टेड. सॉरी, पिनियल बॉडी नसेल, पिनियल नाही, पिट्युटरी ग्लँड आहे. जननासाठी बरोबर पिट्युटरी आहे सर. पिट्युटरी ग्लँड. ग्रॅटिट. हा. Pineal gland is the smile and modesty. Okay. Pituitary gland, then heart and small intestine. मला सांगा स्मॉल इंटेस्टाईनचं काम काय सांगितलं मी, ऍब्सॉर्प्शन ऑफ द विटॅमिन्स, मिनरल्स. हे तुम्हाला कॉमन दिसणार आहे, डेफिशियन्सी. आणि आता न्यू रिसर्च आहे, हार्टचे ब्लॉकेजेस किंवा हार्ट प्रॉब्लेम्स होण्याचं मेजर कॉज deficiency of the minerals, vitamins and that things. हे कनेक्टेड आहे. हे सगळं तुम्हाला कनेक्ट करून तुम्हाला इमोशन्स वर काम करतात. ओके, एक मी देतोय तुम्हाला व्ह्यू देतोय. सर ऍब्झॉर्प्शन तर होमो फेनॉमेनॉन आहे, करेक्ट? नाही, असं काही नाही. तिथं आपण ऑर्गन हेट्रो मध्ये ठेवलेला आहे. ऍब्सॉर्प्शन इज द न्यूट्रो फिनॉमिना, सगळं व्हायला लागतं तिथे. पण स्ट्रॉंग फोर्स आहे तो होमो आहे, डॉमिनंट फोर्स होमो आहे. एव्हरी ऍक्शन इज द न्यूट्रो कॉन्शियस ऍक्शन. ओके, नो मला कधीतरी लिहिलेलं आठवतंय की ऍब्झॉर्प्शन बरोबर इज आहे, तुम्ही होमो. लिहिलेलं बरोबर आहे. ते होमो फिनॉमिना आहे ऍब्सॉर्प्शन, कारण तिथून खेचून घ्यायचं असतं. हा, ऍब्सॉर्ब करणं हे खेचून घेणं आहे. पण होमो डॉमिनंट आहे, पण तिथं न्यूट्रो प्रोसेस असतात. तिथं लिहून ठेवा, सगळ्या प्रोसेस या न्यूट्रोच आहेत. फक्त तिथला डॉमिनंट फोर्स कोणता आहे त्यानुसार आपण त्या घटनेला नाव देतो. ओके ओके, इट इज नाही इंटरेस्टिंग ऑर समजलं. नॉट? नाही समजलं. सगळ्या इमोशन्स न्यूट्रोस आहेत म्हणजे कसं? नाही, इमोशन्स नाही, घटना प्रोसेसेस. प्रोसेसेस. सगळ्या प्रोसेसेस न्यूट्रो आहेत. त्यांचा प्रश्न होता, ऍब्सॉर्प्शन प्रोसेस ही होमो आहे. अब्झॉर्प्शन ऑफ व्हॉट? ऍब्सॉर्प्शन ऑफ Nutrients. विटॅमिन्स, मिनरल्स, ओके ओके, हा 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 हा. ह्या ओके. ज्या काही घटना घडतात ना त्या न्यूट्रो फिनॉमिना मध्येच घडतात. जे काही घडतं ते न्यूट्रो फिनॉमिना आहेत. पण तिथं डॉमिनंट कोणता फोर्स आहे म्हणजे लीडर फोर्स कोणता आहे त्यानुसार त्या घटनेला ओळखलं जातं. आता ऍब्सॉर्प्शन मध्ये काय होतं की ऍब्सॉर्ब करण्यासाठी कॉन्ट्रॅक्शन केलं जातं, खेचलं जातं. आता खेचणं हा कोणाचा गुणधर्म आहे, होमोचा. म्हणून आपण ऍब्सॉर्प्शन इज द होमो फिनॉमिना असं म्हटलं जातं, घटना म्हटलं जातं.
ओके, एखाद्या ठिकाणी सेपरेट होणं, एक सेपरेशन जास्त दिसत असेल तर त्याला आपण हेट्रोफिरा. दॅट इज द ओके, दॅट इज डिफरंट थिंग. आपण त्याच्यात नको जायला. आता सध्या आपण इमोशन. ओके, न्यूट्रो इमोशन, न्यूट्रो ग्रुप ऑफ. ओके, सो न्यूट्रो ग्रुप नाही, हेट्रो मध्ये न्यूट्रो डायमेन्शन. resentment, सेंटर पॉइंट इज विच पॉइंट? रेसेंटमेंट. or neutral Resentment. resentment. आता हिचं नाव सांगा मला पहिल्यांदा. नाव काय हिचं? Hetero, homo, neutro, हेट्रो homo, neuto. होमो कसा येईल? So hetero, कनेक्टिंग न्यूट्रो अँड connecting neutro आणि sorry. अँड न्यूटो. विच मंत्रा? आ A, ई आ ई अम. अम. समजा तर नवरा नाराज होत असेल, बायको नाराज होत असेल तर बघा ही मंत्रा देऊ शकता तुम्ही. नाराजगी जास्त इथं असते है ना, इथंच neutro. असतं ना जास्त हजबंड वाईफ मध्ये. A, E, am ना काय? मुलं पण कधी कधी नाराज होतात बघा, लहान मुलं नाराज होतात. आजकाल आमचा देवांश वय आहे थोडस, तो थोडा नाराज होतो. दॅट ऍडल्ट्स अँड चाइल्ड्स बिकम छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज होतात ना, रिझेंटमेंट मतलब हे होतात. तर दॅट इज द आ ई अम. ओके, रिझेंटमेंट. तुम्हाला मी डायग्राम पाठवली असती तर कळालं असतं का ह्या सगळ्या गोष्टी? येस प्लीज. नाही नाही. कळालं असतं, कारण हे तुम्हाला शिकणं गरजेचं. वेअर इज द हेट्रो फोर्स? हियर और हियर? हियर. Hetero is satisfaction. हेट्रो इज काय आहे तिथं? आता इथं Satisfaction. पहिला हे सांगा मला, हेट्रो, न्यूट्रो, आणि hetero. न्यूट्रो देन Hetero. हेट्रो. मंत्रा कोणता येणार? आओ. आ ई ई आ आ. आ. आणि इथं काय आहे? सॅटिस्फॅक्शन. काय आहे? सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन. देन इथं लिहितो वाटतं परत. ओके, सॅटिस्फॅक्शन. देन होमो इज वेअर? Homo is anger to the right. हा, इथं मंत्रा काय हे काय येणार? हेट्रो, Hetero, neutro आणि होमो. homo. हेट्रो, न्यूट्रो, आ ई ओ. आ ई ओ. अँगरचा आता सगळ्यांना आवडता असेल, अँगर साठी कोणता मंत्रा? Hetero, कुणी जर समजा जास्त अँग्री असेल तर काय देऊ शकता मंत्रा? आ ई ओ. neutro आणि homo ना? हो. हेट्रो, न्यूट्रो, होमो. And So, this is the एन्जॉयमेंट. enjoyment. E, A E E. Actually hetero, neutro, homo. neutro. होमोचं काय असतं हे? A O. उ. आ, ई, उ ना? हेटेरो, न्यूट्रो, होमो
अं, आ ई ओ ओ ओ ओंकार. ओंकार मधला ओ. आ ई ई दॅट इज द विच इमोशन? connecting एन्जॉयमेंट. एन्जॉयमेंट. ओके. connecting neutral. येस प्लीज. बाकी लोकांना लक्षात आलं ही डायग्राम? ब्लू काय आहे? ब्लू अँगर आहे काय? आ ई ई एन्जॉयमेंट. हा ई उ अँगर आहे ना? अँगर. क्लास व्हिडिओ आहे का? हा व्हिडिओ या रिअल मध्ये एक क्लास आहे. रिअल मध्ये क्लास आहे. हु इज दिस? श्वेता कोण आहे त्या? भावाची मुलगी. छान. हेटेरो Yes. न्यूट्रो लक्षात आलं तुमच्या? सर ना. लास्ट अजून एन्जॉयमेंटचं हेट्रो न्यूट्रो न्यूट्रो राईट? हेट्रो न्यूट्रो न्यूट्रो. सो आ ई ई आता त्याच्या खालीच तुम्ही तुमच्याकडे जागा असेल तर पटपट ऑर्गन्स पण लिहा तुम्ही, म्हणजे आपल्याला ऑर्गन्स पण लक्षात येतील. ई आणि ते एन्जॉयमेंट आहे. ऑर्गन्स पण लिहा तिथं, मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला ऍट अ टाइम ते ऑर्गन आणि हे करता येईल. इथं वंडर साठी काय आहे? हेट्रो वंडर साठी ऑर्गन काय? ब्रेन स्टेम आहे. स्टेम. ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेम. सेम पॉइंट. ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेम म्हणजे काय? काय आहे ब्रेन स्टेम? कुणाला मेड्युला माहिती आहे? मेड्युला ऑब्लॉंगेटा? माहित नाही. सिंपल लिहा तिथं. ब्रेन स्टेम म्हणजे मेन ब्रेन, सिंपल भाषेमध्ये सांगतोय, मेन ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड यांना जोडणारा भाग, त्याला मिड ब्रेन पण म्हणतात कधी कधी. ब्रेन स्टेम ऍक्च्युली सगळ्या ब्रेनचा सेंटर पॉइंट आहे तो ब्रेन स्टेम आहे. येस माधवीजी, आय एम राईट? त्या सांगतील डिटेल. त्याच्यात त्याच्यात मिड ब्रेन, हाइंड ब्रेन आणि मेडुला ऑब्लॉंगेटाचा पार्ट आहे. म्हणजे मिड ब्रेन, हाइंड ब्रेन आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. साध्या हाइंड भाषेत ब्रेन मध्येच मेडुला ऑब्लॉंगेटा आहे. त्याची मुद्रा मी तुम्हाला दाखवतो. असं कधी बसताय काय तुम्ही? कधी बसताय असं? रिलॅक्स व्हायला. सगळेजण बसा बरं असं. ते जे तर तुमचं नॅचरली तुम्ही असं बसताय की नाही, ते नथिंग बट द ऍक्टिव्हेशन ऑफ युअर ब्रेन स्टेम. असं कधी बसताय जरा सांगा, प्रत्येकाने सांगा. कधी अगदी तुम्ही थकला असाल ना, एकदम कंटाळा आला असला की असं बसताय. आता काही नको झाली, झोपायचंय मला. आज रात्री झोपताना ही मुद्रा करून झोपा. यॉन कुणाला आलं बघा. इट्स अ गुड सेल्फ ऍक्टिव्हेशन. दिस इज द योगामध्ये हे पोस्चर सांगितलेलं आहे. स्माईल योगामध्ये आणि योगामध्ये दिस इज द ऍक्टिव्हेशन ऑफ युअर ब्रेन स्टेम. आणि ब्रेन स्टेम हा काय आहे? तुमच्या बॉडीचा ऑपरेटिंग पार्ट आहे. सगळ्यात महत्वाचं तुमच्या मेन ब्रेनला सुद्धा ऍक्टिव्हेट करणं, किंवा मेन ब्रेनची सुद्धा आहे ना इन्फॉर्मेशन सगळा सेंटर, म्हणून त्याला सेंटर ठेवलेलं आहे. वंडर ठेवलेलं आहे. वंडरच्या इथं ठेवलेलं आहे. ओके. सो दिस इज द कनेक्टिंग विथ युअर स्पायनल कॅर्डस. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टमला जोडणारा भाग हा तुमचा ब्रेन स्टेम. आणि ब्रेन स्टेम इज द सेंटर पॉइंट फॉर द ऑल द ऑर्गन्स. म्हणजे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर माझा जो कॉन्शियसनेस आहे तो तुमच्या प्रत्येक सेलची ऍक्टिव्हिटी, त्याचं साध्या भाषेत त्याचं
बीज स्वरूप आहे ते आपलं बीज आहे. बॉडीचा बीज म्हटला तरी ब्रेनस्टेम म्हटला तरी चालेल, म्हणून तो सेंटरला ठेवते. ओके. तर तुम्ही काय म्हणलं, ऑर्गन जॉईनिंग द सेंट्रल Mid नर्वस brain. सिस्टम टू पेरिफेरल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम ला जोडणारा है ना. आणि सगळी इन्फॉर्मेशन किंवा तिथून मोटार फंक्शन, सेन्सरी फंक्शन्स, ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी, साध्या भाषेत काय म्हणतो आपण त्याला, कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट म्हणू शकता, किंवा सेंटरला काय म्हणतात, एखादं कोअर. आपण कोर म्हणू शकतो, किंवा एखाद्या पोलीस म्हणजे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांचा सेंटर, हेडक्वार्टर. हेडक्वार्टर. हेडक्वार्टर, तो हेडक्वार्टर आहे. ओके, सगळ्या बॉडीज. त्यामुळे मिड ब्रेन, हाइंड ब्रेन ना. तो डायलॉग ऐका, मी तिथे actually मी उद्या व्हॉट्सअपवर टाकते ब्रेनस्टेमचं, उद्या टाकते व्हॉट्सअपवर. but consciously that is the main point. Okay, brainstem. Then brainstem हेट्रो ऑर्गन्स चा ब्रेनस्टेम पॉइंट हा आहे. म्हणजे हेट्रो ग्रुप ऑफ ऑर्गन्सला कंट्रोल करण्यासाठी हा पॉइंट, त्याला आपण म्हणतो हेट्रो वंडर. हेट्रो वंडरच्या ठिकाणी काय लिहायचं, हेट्रो ब्रेनस्टेम फॉर द हेट्रो ऑर्गन्स, ब्रेनस्टेम फॉर द हेट्रो ऑर्गन्स. ओके, हेट्रो ग्रुप ऑफ ऑर्गन्स. त्यानंतर इथं बोस्ट जिथं लिहिलाय तिथं लिहा स्पायनल कॉर्ड. बोस्ट जिथं लिहिलंय तिथं काय लिहा, स्पायनल कॉर्ड. ओके, आता स्पायनल कॉर्डचा मंत्र काय येईल बघा बरं. आ ई आ आ आ. हेट्रो हेट्रो आहे ना, हेट्रोचा हेट्रो. फर्स्ट लाईन इज द हेट्रो, आ आ. देन स्पायनल कॉर्ड नंतर इथं येतं स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन. जिथं एरोगन्स लिहिलाय तिथं स्मॉल इंटेस्टाइन. आता ह्या ऑर्गन्सचे बेसिक फंक्शन्स तुम्ही सगळ्यांनी लिहून काढायचे तुमचे. यांनी काय होईल, तुम्ही लिहून काढलं तर त्या ऑर्गन्स बद्दल तुमचा एक ग्रॅटिट्यूड जाईल, ते स्माइलिंग होतील. इट्स फॅक्ट. ऑर्गन तुम्हाला सपोर्ट करायला चालू करतील. एखाद्याला समजा कॉन्स्टिपेशन असेल तर त्यानं लार्ज इंटेस्टाइनचं फंक्शन समजून घेतलं स्माइल वेनी तर त्याचं कॉन्स्टिपेशन दूर होऊन जाईल. ही फॅक्ट आहे. तर प्लीज रिपीट. एखाद्या ऑर्गन बद्दल तुम्ही जर इन्फॉर्मेशन घेतला स्माइल वेनी तर त्या ऑर्गनचं फंक्शन प्रॉपर वेनी ऍक्टिव्हेट व्हायला चालू होतं. आता नाही. डॉक्टर्स परत सांगता सर प्लीज. एखाद्या ऑर्गनचं एखादं ऑर्गनचं तुम्ही त्याचे फंक्शन्स समजून घेतले, ते कसं काम करतं, काय करतं, त्याची फिजिओलॉजी, अॅनाटॉमी समजून घेतली, त्याचा अभ्यास केला तर इटसेल्फ इज द हिलिंग प्रोसेस. त्या समजून घेण्यानेच तुमचे जर समजा त्या ऑर्गन संबंधित काही व्याधी असतील ते दूर व्हायला चालू. हेटेरो वंडर. डेव्हलपमेंट ऑफ द कॉन्शियसनेस. आणि ह्याचं कारण सांगू, ह्याचं लॉजिक काय सांगू. किती डॉक्टर्स फिजिकली आजारी आहेत, फिजिकल डॉक्टर्स. खूप कमी डॉक्टर्स आजारी पडतात. व्हाय म्हणजे ह्याचा विचार करा तुम्ही कधी. कारण दे आर अवेअर्ड अबाउट देअर ऑर्गन सिस्टम्स. आणि नॅचरली त्यांच्या ऍक्टिव्हिटीज अशा घडतात की त्या ऑर्गन्सला ते व्यवस्थित सपोर्ट करायचं. दॅट इज द फिलॉसॉफी. थिंक ऑन दॅट थिंग्स. आणि हे होतं, हे फॅक्ट प्रॅक्टिकली सत्य आहे. एखाद्या गोष्टीला तुम्ही काय करता, समजून घेतलात. तुमच्या घरातले नातेवाईक आहेत,
जे नाराज आहेत, डिस्टर्ब आहेत, त्यांना समजून घेतलात तर काय होईल? तुम्हाला ते सपोर्ट करतात ना. साधं तुमच्या घरातला वर्कर आहे, त्याला जर तुम्ही स्माईल वेनी कम्युनिकेट झाला त्याच्याकडनं, आणि आपण तिथं तर पूर्ण हे असतो, गोड बोलून त्याच्याकडून काम करून घेतो ना, तो सपोर्ट करतात. तसंच हे आहे. अकॉर्डिंग टू युअर सोल डायमेन्शन, the organs are working for you, your soul ना. सोल जर मालक असेल तर ऑर्गन्स काय आहेत त्याचे? वर्कर्स आहेत ना. मग त्यांच्या त्या वर्कर्स कडनं तुम्हाला काय केलं पाहिजे? शांतपणे, आनंदानं त्यांचे प्रॉब्लेम समजून घेऊन त्यांना सपोर्ट केला पाहिजे. यू आर इमॅजिनेशन वापरावं लागेल इथं थोडस, है ना. इमॅजिनेशन तर मेडिटेशन होते. बघा ते तुम्हाला सपोर्ट करतील. आणि ही फॅक्ट आहे. कॉन्स्टिपेशनची चिकित्सा काय मला विचारलं तर लार्ज इंटेस्टाईनचं स्ट्रक्चर फंक्शन समजून घ्या. आणि व्हॉट इज द इन्व्हेस्टिगेशन? डॉक्टर्स पण इन्व्हेस्टिगेशन करून काय करतात बघा तुम्ही. कॉमन आहे, माझ्याकडे बरेच पेशंट आहेत माझ्या जनरल प्रॅक्टिसमध्ये. मी ज्यावेळेला माझ्याकडे ही टेक्निक्स नव्हते त्याला माझ्याकडे समजा एखादा पेशंट आला, मला दिसतंय त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ते सायकोलॉजिकली, म्हणजे मी 4-5 वर्षापूर्वीच सांगतोय तुम्हाला, आला आणि तो सारखंच म्हणायला लागला की डॉक्टर दुखतंय, सगळंच येऊन झालं. मी त्याला काय करायचो, सोनोग्राफी करून ये, आणि त्याचा सोनोग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल बघितला की मग त्याच्या पोटातलं दुखायचं थांबायचं. होतं असं. बघा तुम्ही 50% लोकांचं प्रॉब्लेम हे आहे, कारण त्यांना भीती असते की अरे मला काहीतरी निघालं तर. ती भीती जाते कशाने? त्या सोनोग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर. अलग लक्षात. तर सांगण्याचा मुद्दा काय, त्याला स्माईल कम्युनिकेशन साठी पहिला त्याचं नॉलेज पाहिजे. म्हणून एखाद्या ऑर्गनला, लंग्सला ठीक करायचंय समजा, तर लंग्स बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, पण स्माईल वेनी, फिअरफुल नव्हे, सफरिंग. म्हणून मी शिकवतोय काय, पॅथॉलॉजी नका बघू. आपण सर्च काय करतो गुगलला, अॅनाटॉमी फिजिओलॉजी सर्च करतो का पॅथॉलॉजी सर्च करतो? आजार सर्च करतो. त्या ऑर्गन्स बद्दल ज्ञान घेत नाही आपण. लक्षात आले काय मला काय सांगायचं? काय बघायचंय तुम्हाला? पॅथॉलॉजी नाही बघायची आहे, पहिला फिजिओलॉजी बघा. हाऊ, प्रोफेसर त्याला म्हणतात हाऊ वंडरफुली, पहिला चॅप्टर, हाऊ वंडरफुली आय एम ब्रिदिंग. लंग्स कसे काम करतायत, हार्ट कसं काम करतं, तसं तुमचं स्मॉल इंटेस्टाईन कसं काम करतं. मी फक्त तुम्हाला एकच हे फंक्शन सांगितलंय, ऍब्सॉर्प्शन द व्हिटॅमिन्स. एवढंच फंक्शन नाही आहे, त्याचे भरपूर फंक्शन्स आहेत स्मॉल इंटेस्टाईनचे. काहीतरी काल्पनिक बघण्यापेक्षा आपण रिअलिस्टिक आहे ना, आता सध्या बॉडी इज रिअलिस्टिक ना आपली, तर त्या रिअलिस्टिक बद्दल मेडिटेशन करणं फार महत्वाचं. ओके. मी कधी कधी माझ्या मित्रांना, जे एमडी मेडिसिन्स आहेत किंवा हे सर्जन्स आहेत, त्यांना कधी कधी माझ्या बरोबरचे, ज्यांना त्याला एमबीबीएस ला मिळालं आणि ते सर्जन्स आणि मेडिसिन झाले, त्यांना मी कधी कधी भेटले तर चेष्टेत म्हणतो, तुम्ही आता एवढे मेडिसिन लोकांना देताय कारण तुम्ही फिजिओलॉजी विसरून गेलेला. ज्याची फिजिओलॉजी परफेक्ट आहे ना, तो खूप मेडिसिन्स देणारच नाही एखाद्या पेशंट, कारण तिथं फिजिओलॉजी मध्ये नॅचरल हिलिंग बद्दल बोललेलं आहे. म्हणून फिजिओलॉजीचं पुस्तक मिळालं तर वाचा तुम्ही, वाचायला हरकत नाही. फिजिओलॉजी, बायोलॉजी, परत अभ्यास करा शरीराचा. त्याला सफरिंग वेनी न बघता स्माईल वेनी बघा ना, हाऊ वंडरफुली इट वर्क्स. तुमचे रिपोर्ट्स रिव्हर्स व्हायला चालू होते. येस, ज्याच्याबद्दल ज्ञान मिळालं त्याच्याबद्दल आपल्याला भीती नाही वाटणार, कुतूहल वाटेल, रिअलायझेशन वाटेल. आणि प्रोफेसर त्यासाठीच म्हणतात, शरीर हे खरं तीर्थक्षेत्र आहे. शरीर हे खरं तीर्थक्षेत्रच आहे म्हटलं ना. तुम्ही जर ज्ञानेश्वरीचा क्षेत्रज्ञ अध्याय वाचला, क्षेत्रज्ञ, मला आठवत नाही कितवा अध्याय आहे. क्षेत्र म्हणजे सांगितलंय, शरीर हे क्षेत्र आहे, मन हे क्षेत्र आहे,
आपण त्याचाच अभ्यास करायला लागलो. शरीर हे क्षेत्र सांगितलेलं आहे आणि त्यातला तो सोल पार्टिकल्स आहेत, तो क्षेत्रज्ञ सांगितले. क्षेत्रज्ञ अध्याय ज्ञानेश्वरीचा उघडून बघा. ते वेगळं नाही आहे. अध्यात्म सायन्स तेच आहे, फक्त त्याला व्यवस्थित कोऑर्डिनेट करून आपल्याला जायला. सो विच ऑर्गन? दिस इज द स्मॉल इंटेस्टाईन. एरोगन्स. आता तर तुम्ही दोन्ही बघताय, मन पण बघताय आणि ऑर्गन पण बघताय. हाऊ ब्युटिफुल, हाऊ वंडरफुल. एरोगन्स as well as small intestine. Then disdain and large intestine. मोठं आतडं. कॉमन मिळेल तुम्हाला हे मी सांगतोय ते. ज्यांना लार्ज इंटेस्टाईनचे अल्सरेटिव्ह कोलायटिसचं बघा तुम्ही. माझ्या जेवढ्या अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या लोक आलेत ते डाऊन झालेले आहेत, होमोमध्ये गेलेले आहेत. त्यांचा फायनान्शियल लॉस झालेला आहे, किंवा त्यांना कुणीतरी फसवलेलं आहे, किंवा कुणीतरी सप्रेस केलेलं आहे, ह्युमिलेट केलेलं आहे, दाबलेलं आहे त्यांना मनाच्या लेवलला. म्हणजे साध्या भाषेत डिस्डेन म्हणजे काय केलेलं आहे? डिस्डेन म्हणजे तुच्छ लेखलं गेलेलं आहे. त्यांना न कळत अल्सरेटिव्ह कोलायटिस डेव्हलप झाली. इट इज द कॉज. विच फोर्स? होमो. डिस्डेन. लक्षात आलं? हे लक्षात आलं? इथं कोणता लिहिला? स्पायनल कॉर्ड. इथं लिहिला स्मॉल इंटेस्टाईन आणि इथं लार्ज इंटेस्टाईन. ओके. तिथे लिहायला पाहिजे आपल्याला, म्हणजे लक्षात येईल. एक चार्ट मिळतात बघा ह्याच्यामध्ये बाजारामध्ये ऑर्गन्सचे. त्या ऑर्गन्सचे चार्ट पण तुम्ही खरेदी करू शकता. ओके. इथं लिहिलं बोस्ट. इथं बोस्टच्या इथं काय लिहिणार? स्पायनल कॉर्ड. बोस्टच्या इथं काय लिहिणार? बोस्टच्या इथं स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड. इथं मी हे लिहितो बघा, SC लिहितो, स्पायनल कॉर्ड. त्यानंतर इथं काय लिहिणार? इथं काय लिहिणार? एरोगन्सच्या इथं लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन. SI. स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे SI. इथं काय लिहिणार? LI, लार्ज इंटेस्टाईन. ओके. देन न्यूटोच्या इथं काय लिहिणार? रिझेंटमेंटच्या इथं गॉल ब्लॅडर. GB, गॉल ब्लॅडर. त्यानंतर होमो इथं अँगरच्या इथं काय लिहिणार? UB, युरिनरी ब्लॅडर. आता या प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन तुम्हाला शॉर्ट मध्ये बघायचं आहे, अभ्यास करायचा आहे त्याचा. बापरे. का बरं असं वाटलं? काय काय करायचं सर? हेच करायला पाहिजे पहिल्यांदा आपल्याला. शरीर ठीक केलं तरच आपण पुढे जाणार आहे. मन ठीक केलं तरच आपण पुढे जाणार आहे, सोल ओपन होणार आहे. हे की नाही? एन्जॉयमेंट. स्टमक. एन्जॉयमेंट. दिस इज द स्टमक. Duodenum. ओके. आणि Satisfaction is duodenum. satisfaction is the duodenum. Wow. ओके. Hmm.
व्हेरी इंटरेस्टिंग. मी तुम्हाला ऍट अ टाइम सायकोलॉजी शिकवतोय, अध्यात्म शिकवतोय, फिजिओलॉजी म्हणजे फिजिओलॉजी मेडिकल सायन्स शिकवतोय. महत्वाचं आहे. समर्थ रामदासांचा दासबोध वाचा तुम्ही. दासबोधामध्ये सगळं त्यांनी शरीर कसं असावं, मन कसं असावं क्लिअर सांगितलेलं आहे. सगळं व्यवस्थित. प्रकृती पुरुष सिद्धांत सांगितलेला आहे. सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. अजून मी आयुर्वेदिक कन्सेप्ट त्याच्यात इन्क्लूड केलेले नाही, त्या पुढच्या डायमेन्शनला असतील कदाचित. पहिला बेसिक आता जे शिकवतो ते आपण सप्तधातू ह्याच्यात आपण ठेवू शकतो. सप्तधातू रस रक्त मांस भेद अस्ति मज्जा शुक्र, या 7 मध्ये घेऊ शकतो आपण. ही 7 पॉइंट आहेत ना, 0 1 2 3 आणि इथं 4. 0 1 सगळं 2 कनेक्टिव्हिटी आहे. फक्त ट्रायोजिन समज सप्तधातू म्हणजे इथं मी तुम्हाला रक्तधातू पण इथं लिहू शकतो मी कुठंतरी. रस रक्त आयुर्वेदाच्या कन्सेप्ट पण इथं आपण घेऊ शकतो, पण कन्फ्युज नाही करायचं आपल्याला. आता प्रॅक्टिकली आपल्याला काय जायचं, नको आहे ना ते? प्रॅक्टिकली आपण है ना. ओके, कारण हे आता प्रॅक्टिकली आपल्याला लार्ज इंटेस्टाईन माहिती आहे. कॉन्स्टिपेशन इज कनेक्टेड विथ द डिस्डेन. बघा, तुम्हाला ज्यांनी कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केलाय, ज्यांना कमीपणा आलेला आहे जीवनामध्ये, स्वतःला आलेला आहे किंवा दुसऱ्यांनी डॉमिनेट केलेला आहे, त्यांना बऱ्याच वेळेला कॉन्स्टिपेशन. आता इतकं खोलवर आहे, आयबीएस कोणाला होणार आणि कॉन्स्टिपेशन कोणाला होणार. म्हणजे IBS कॉन्स्टिपेशन इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. म्हणजे काय असतं? इरिटेबल बॉवेल सिंड्रोम म्हणजे जुलाब होतात, इरिटेबल, कधी लूज मोशन्स होतात, म्हणजे खाल्लं की जावं लागतं लगेच पटकन, लूज मोशन्स. दिवसातनं 4-5 वेळा पोट साफ नाही होतंय, ऑलवेज कंप्लेनिंग अबाउट द इरिटेबल बॉवेल्स. मतलब IBSS नावच काय, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. काय दाखवतो? हेट्रो दाखवतो का होमो दाखवतो? हेट्रो आहे. इरिटेबल कोण होतं? हेट्रो होतं लगेच. म्हणजे एखादा व्यक्ती सतत दुसऱ्याला कुणाला तरी डॉमिनेट करत असेल, तो डॉमिनेट करत असताना काय होतो? इरिटेट होतो. आणि ते इरिटेशन मुळे काय होतं? इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. दॅट इज द लार्ज इंटेस्टाईन. आणि याला आता मेडिकल सायन्स मध्ये काहीही ट्रीटमेंट नाहीये सध्या. आपल्याकडे खूप सुंदर पद्धतीने ह्या पॉइंट्सनी ते बरे होत आहेत आता. पेशंट चालू आहेत आता. आणि लाईफ टाईम प्रोसेस आहे ती. लाईफ टाईम लोकांना म्हणजे 20-20 वर्ष सफर करतायत. स्टूलमधनं ब्लड पडणं, स्टूलमधनं आव पडणं, दॅट इज द इरिटेबल बॉवेल. विच पॉइंट? दिस लार्ज इंटेस्टाईन. ह्या पद्धतीने पण तुम्ही यूज करू शकता. दोन्ही का? दोन्ही हाताचे? दोन्ही, आता सध्या दोन्ही घ्यायचे. क्लिअर? आता उद्या होमो फिंगरचं तुम्ही करणार का आपण करायचं? आय एम जस्ट आस्किंग. तुम्ही होमवर्क करणार? होमो मध्ये काय काय येतंय शॉर्ट मध्ये सांगतो. होमो वंडर बघा, फार महत्वाचं आहे. होमो वंडर उद्या लिहिणार आहे आपण हे. होमो वंडर, देन शायनेस, देन एंझायटी आणि नंतर jealousy. Jealousy is connected with your lungs. Jealousy is connected with your lungs. Anxiety is connected with your heart. आणि पुढं मग बरेच ऑर्गन्स आहेत. उद्या आपण ते प्लॅन करू. ओके, आज आपण हेट्रोचं घेतलेलं. हेट्रो इमोशन प्लस ऑर्गन्स. ओके, आज उद्या आपण दोन्ही कंप्लीट करणार आहोत. कारण मला उद्या आपण होमो ग्रुप ऑफ इमोशन्स ऑर्गन्स आणि न्यूट्रो ग्रुप ऑफ इमोशन्स अँड ऑर्गन्स घेणार आहोत. ओके,
ते काय फक्त तुम्हाला लिहायचे आहेत, आता उद्या आपल्याला लिहायचे. एकदा तुम्हाला थीम लक्षात आली की तुम्ही ते वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकता. इट इज इंटरेस्टिंग ऑर नॉट? येस प्लीज, सगळ्यांचं मला आन्सर पाहिजे. व्हेरी इंटरेस्टिंग. श्वेता? इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग. विवेक जी? इंटरेस्टिंग? इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग सर. यस. दर्शना, आप? है ना? इंटरेस्टिंग सर. ऑर्गन्स हा. ऑर्गन्स बेसिक किंवा काही माहिती द्यायची असेल तर मला सांगा. म्हणजे आता माझा तो विषय तुम्ही असल्यामुळे काय करा, हा पोस्ट करा त्याच्यावर. तुमच्याकडे जे हा है ना, आपल्याकडे पोस्ट असतील ना, तर ते थोडस एक व्यवस्थित बनवून अगदी थोडस तुम्ही बनवून पाठवा. आपण एक बुक तयार सगळ्या करायचं. सगळ्या ऑर्गन्सचे बेसिक फंक्शन पाठवू का? बेसिक फंक्शन, हा बेसिक फंक्शन्स पाठवा त्यांचे, है ना, बरं पडेल. म्हणजे फिजिओलॉजिकल फंक्शन्स काय आहेत, है ना. म्हणजे ते हे आता तुम्ही दिलं त्याप्रमाणे पाठवते. हेटेरो ऑर्गन्सच्या ग्रुप प्रमाणे हा पाठवते तसं तसे, तसं म्हणजे बनवून की पाठवा. सलग पाठवू माझ्या डायजेस्टिव्ह. नाही नाही, हेट्रो ऑर्गन्सचे फंक्शन्स, होमो ऑर्गन्सचे फंक्शन्स, न्यूट्रो ऑर्गन, आपण थोडंसं त्याला ट्रायोर्जिन मध्ये डिवाइड हे करूया, आपण ट्रायोर्जिन लँग्वेज मध्ये काढूया. आता माझा एक डाऊट सांगा की हा. पाईल्स मध्ये मला त्रास होत होता, आता होत नाहीये. मी त्याच्यावर कोणतंही औषध घेतले नाही किंवा काही नाहीये. तर आता ते दुसऱ्याला कमी लेखणं, म्हणजे मला ज्या व्यक्तींचा त्रास होत होता तो आता होत नाहीये. बरोबर. तर पण ते दुसऱ्याला कमी लेखणं होतं नक्की का? अजून मला तो शंका आहे. तुम्ही मला वाटतं ऑफलाईन मध्ये पण हा विचारलेला क्वेश्चन, है अं, ना. ओके, मग दुसऱ्यांना दोन्ही वेणी आहे ते पहिला समजून घ्या. तुम्हाला कोणी कमी लेखत असेल तरी तुम्हाला त्रास होणार, आणि तुम्ही कुणाला कमी लेखत असाल तरी तुम्हाला त्रास होणार. आलं का लक्षात? तुम्हाला कोणीतरी समजा तुमचा एक बोस्ट आहे ना, बोस्ट मधनं डिस्प्लेन आलेला आहे ना, तर तुम्हाला जर कमी, तुमच्या नॉलेजला, तुमच्या ह्यांना जर तुम्ही बरोबर आहात पोस्ट लेवल, तुम्हाला एक सेल्फ प्राईड असायला पाहिजे का नसायला पाहिजे? हो, आपल्याला एक सेल्फ प्राईड असला पाहिजे का नसला पाहिजे? असला असायला पाहिजे ना, पाहिजे ना. स्वाभिमान हो म्हणतो ना. आपण, है ना. स्व अभिमान असला पाहिजे तर आपण एक्झिस्ट करू शकणार आहे, है ना. पण तो स्वाभिमान दुखावला गेला एखाद्या करणं, आणि कुणाकडनं दुखावला जातो? ज्याच्याकडे अधिकार नाही आहे दुखावण्याचा, जो नॉलेजेबल पर्सन नाही आहे, त्या लेवलला नाही आहे. तुमचा स्वाभिमान स्वाभिमान कुणाकडून दुखावला जातो जास्त करून? तुम्ही एखाद्या गुरुनं तुम्हाला जर सांगितलं, तुमच्यापेक्षा एक्सपर्ट असणाऱ्या व्यक्तीनं तुमच्या चुका दाखवून दिल्या किंवा तुम्हाला थोडस कमी डिस्करेज केलं, तर आपण दुःखी होतो का? नाही होत. आता बऱ्याच वेळेला मी पण तुम्हाला कधी कधी सगळ्यांना एक एकदा डिस्करेज करतो ना, पण तुम्हाला दुःख नाही वाटत ते? कधी कधी मी थांबवतो, नाही वाटत. है ना, आता थांबा तुम्ही, पुढे हे करायचं, तर तिथं इंटेन्शन क्लिअर आहे ना आपल्याला, स्माइल इंटेन्शन, तर तिथं तिथं हं. हे होत नाही. पण जो समोरचा व्यक्ती त्या डायमेन्शनला नसताना सुद्धा ज्याला आपल्याला डिस्करेज करतो किंवा कमी दाखवतो, त्याला मग आपला स्वाभिमान दुखावला, आणि मग आपण तिथं न बोलल्यामुळं, तिथं न व्यक्त झाल्यामुळे ते कुठं सिम्पटम्स येतात? दॅट इज द कॉज. मग ते तुमच्या ऑर्गन्सवर येतात. नाही, आता म्हणजे काय म्हणतात, सिच्युएशन, माझ्या बघण्याचा फक्त दृष्टिकोन बदललाय आणि माझा त्रास कमी झालाय. हा नाही, तो दृष्टिकोन बदलणंच फार मोठी गोष्ट आहे ना. त्याला फक्त शब्दच नाही आहे, तो खूप मोठी गोष्ट आहे दृष्टिकोन बदलणं. हा, दृष्टिकोन हा, म्हणजे बदलणं तेच एवढं सांगते मी सोपं की मी, हा, ती व्यक्ती आहे तीच आहे, हा, मी आहे नाही. तीच असावी, म्हणजे किंवा थोडा माझा
त्रास वाटायचं कमी झालं मला. हा. म्हणून तर अध्यात्मामध्ये सांगितलंय, क्लिअर अंडरस्टँडिंग आहे. तुम्ही अध्यात्मामध्ये एनलाइट झाल्यानंतर, तुम्ही एनलाइट म्हणजे तुम्ही ज्याला जागृत होताय, कॉन्शियस होताय, त्याला जग तसंच असतं, जग बदलत नसतं. तुमच्या बघण्याचा कॉन्शियसनेस बदलत असतो. युअर कॉन्शियसनेस बरोबर बिकम अप. सर. हो. जग तसंच आहे, जग थोडंच बदलणार, जग तसंच राहणार आहे. तुमचं अपग्रेडेशन ऑफ द कॉन्शियसनेस, मग ते तुमचे सफरिंग कमी होतं. देन इट्स अ गुड. स्माईलशी जोडल्यानंतर काय त्याच्या अगोदरच बरं झालंय. आता ते सांगते 1 महिन्या 2 महिन्यात कमी झालं. महिन्याभरातच कमी झालं आता. यस. आणि माझ्या स्वभावातला बदल म्हणजे माझ्या शांत किंवा तो त्रास होत होता तो आता होत नाही मला त्रास नाही लोकांचा. होणार, नाहीच होणार. आणि आवश्यकताच नाहीये, व्हायची गरजच नाही. गुड. चल. ओके, सो टुमॉरो क्लास इज व्हेरी इम्पॉर्टंट. मिस करू नका. सगळेच क्लासेस इम्पॉर्टंट आहेत, पण थोडेसे ऑर्गन्स आणि हे. ओके, सो वी आर टेकिंग द हेट्रो group of emotions and hetero group of organs. Okay. दोन्ही हाताला एक एक हँड, एक हात रिप्रेझेंट करतो इमोशन्स ऑफ द ग्रुप ऑफ इमोशन्स. तुम्ही हे पण करू शकता बरं का, जपमाला करताय ना, जपमाला तुम्ही. सो यू कॅन जप as organs. Okay, you can like this. Wonder, hetero wonder, and which organ? Brainstem. स्टेम. हेट्रो या पद्धतीने पण करू शकता तुम्ही मंत्रात आहे. आ अम आ आ आ आ कशासाठी? स्पायनल कॉर्ड आणि बोस. ओके, हे तुम्ही थोडंसं कॉन्शियसली लक्ष ठेवा. देन आ ओ आ फॉर द स्मॉल इंटेस्टाइन and arrogance. A, O, large intestine and disdain. A, E, is for your resentment and gallbladder. A, E, O is for your anger and urinary bladder. A, E, A is for your satisfaction and devouring. A, E, is for your stomach and your एन्जॉयमेंट. enjoyment. ह्या पद्धतीनं थोडस चुकलं तर चुकू दे, काही प्रॉब्लेम नाही, पण यू शुड कॉन्शियसली डू दिस मुद्रास. ह्याला म्हणतात डायनॅमिक मुद्रा, है ना. जोपर्यंत आठवत नाही तोपर्यंत तिथं टच करून बसायचं. हा, दॅट शुड बी हिल्ड. असंच हिलिंग करत जायचं. ओके, सो जस्ट स्टार्ट विथ दिस मुद्रास. ओके, just touch these mudras, just continue with your meditation. Just close your eyes and just do this. आता मी जसं म्हणून दाखवलं, just continue.